नमस्कार. परिस फाउंडेशनच्या या खास भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण एका अशा सवयीबद्दल बोलणार आहोत जी आपल्यापैकी खूप जणांना असते. हो, नखं खाण्याची सवय. पण यामागे फक्त भीतीच आहे की काहीतरी वेगळं? चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया. जरा विचार करा, तुम्ही एकदम कसल्या तरी खोल विचारात आहात किंवा टीव्हीवर एखादा इंटरेस्टिंग सीन सुरू आहे आणि अगदी नकळत तुमचा हात तोंडाकडे जातो आणि तुम्ही नखं कुरतडायला सुरुवात करता. होतं ना असं आपल्याबरोबर? काय हे लहान मुलांसारखं काय नखं खातोयस, काढ हात तोंडाबाहेर. आणि असा ओरडा कानावर पडला की आपण एकदम अवघडून जातो नाही का? आपल्याला वाटायला लागतं की नखं खाणं म्हणजे आपण घाबरतो किंवा आपल्यात आत्मविश्वास कमी आहे. पण खरंच तसंच आहे का? तर आज आपण याच सामान्य गैरसमजाला थोडं बाजूला सारणार आहोत. काय वाटेल जर आम्ही तुम्हाला सांगितलं की नखं खाण्याचा संबंध भीतीशी नाहीये, उलट तो तुमच्या एका खास गुणाशी जोडलेला आहे? हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. विज्ञान असं म्हणतं की जे लोक सतत नखं खातात ते अनेकदा परफेक्शनिस्ट असतात. म्हणजे असे लोक ज्यांना प्रत्येक गोष्ट अगदी परफेक्ट, अगदी अचूक हवी असते. वाटलं ना आश्चर्य? परफेक्शनिस्ट? पण त्याचा आणि नखं खाण्याचा काय संबंध असू शकतो? हे तर एकदमच वेगळं ऐकतोय. याच्यामागे नक्की काय मानसशास्त्र आहे? मेडिकल भाषेत या सवयीला ओनिकोफेशिया असं म्हणतात. पण घाबरू नका, हा काही मोठा आजार नाहीये. ही फक्त एक वर्तणूक आहे, एक सवय आहे ज्याच्या मुळाशी काहीतरी खोल दडलेला आहे. हो, म्हणजे आत्तापर्यंत आपण जे समजत होतो की भीती, चिंता किंवा आत्मविश्वास कमी असल्यामुळे लोक नखं खातात, ते खरं नाहीये. वैज्ञानिक कारणं तर अगदीच वेगळी आहेत. ती आहेत कंटाळा, निराशा आणि एक प्रकारची बेचैन करणारी ऊर्जा. परफेक्शनिस्ट लोकांना 1 मिनिटही रिकामा बसवत नाही. त्यांचा मेंदू सतत काहीतरी करायला शोधत असतो. अच्छा, म्हणजे जेव्हा गोष्टी त्यांच्या मनासारख्या घडत नाहीत किंवा त्यांना काहीच करायला नसतं, तेव्हा त्यांच्या आत एक अस्वस्थ ऊर्जा तयार होते. अगदी बरोबर. आणि ती ऊर्जा कुठेतरी बाहेर काढण्यासाठी आणि मेंदूला बिझी ठेवण्यासाठी ते नकळतपणे नखं खातात. थोडक्यात सांगायचं तर हा मेंदूला शांत करण्याचा प्रयत्न नाही, तर हा मेंदूला कामाला लावण्याचा प्रयत्न आहे. ही कल्पना ऐकायला तर खूपच इंटरेस्टिंग वाटतेय. पण याला काही वैज्ञानिक पुरावा आहे का? यावर काही संशोधन वगैरे झालंय का? नक्कीच. कॅनडाच्या युनिव्हर्सिटी ऑफ मॉन्ट्रियलचे डॉक्टर किरोन ओकोनर यांनी यावर खूप महत्त्वाचा अभ्यास केलाय. त्यांच्या मते नखं खाणारे लोक हे बहुतेकदा ओव्हर अचिव्हर्स असतात, म्हणजे खूप जास्त ध्येयवादी. आणि जेव्हा त्यांना त्यांचं ध्येय गाठता येत नाही किंवा काहीच काम नसतं, तेव्हा येणारी निराशा आणि चिडचिड ते नखांवर काढतात. बरोबर. यालाच इमोशनल रेग्युलेशन म्हणतात. म्हणजे आपल्या भावनांना कंट्रोल करण्याचा हा एक मार्ग आहे. आता आपण आपल्या भारतीय संदर्भात बघूया. आपल्याकडे तर नखं खाणं हे अशुभ मानलं जातं. पण जिथे जेईई, नीट, UPSC सारख्या परीक्षांचं प्रचंड प्रेशर असतं, तिथे विद्यार्थ्यांमध्ये ही सवय खूप जास्त दिसून येते. नेम्हान्सच्या निरीक्षणानुसार विद्यार्थी जेव्हा पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करतात, तेव्हा त्यांचा मेंदू जणू हाय स्पीडवर काम करतो आणि तेव्हाच ते जास्त नखं खातात. यालाच बॉडी फोकस्ड रिपिटेटिव्ह बिहेवियर म्हणजे BFRB असं म्हणतात. सोप्या भाषेत शरीराशी संबंधित वारंवार केली जाणारी एखादी क्रिया. वाह, म्हणजे आता या सवयीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलला. पण ठीक आहे, परफेक्शनिस्ट असणं चांगलं आहे, पण सतत नखं खाणं आरोग्यासाठी तर नक्कीच चांगलं नाही. मग ही सवय थांबायची कशी? त्यासाठी इथे 3 सोपे उपाय आहेत. पहिला, आपले हात व्यस्त ठेवा. एखादा स्ट्रेस बॉल वापरा किंवा हातात पेन फिरवत बसा. दुसरा उपाय म्हणजे कडू नेल पॉलिश लावा. ही एक जुनी पण चवीमुळे खूप परिणामकारक ठरणारी पद्धत आहे. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे तुमचा ट्रिगर ओळखा. तुम्ही कंटाळा आल्यावर नखं खाता की एखादं अवघड काम करताना, एकदा कारण कळलं ना की सवय बदलणं खूप सोपं होऊन जातं. तर या सगळ्या चर्चेनंतर एक गोष्ट तर नक्की आहे की ही काही लाज वाटून घेण्यासारखी गोष्ट नाहीये. हो, खरं तर हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे ज्याला फक्त समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जर कोणी टोकलं तर लाजण्याऐवजी आत्मविश्वासाने सांगा, मी घाबरत नाहीये, मी परफेक्शनिस्ट आहे, माझा मेंदू विचार करतोय. पण हो, एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. हा नवीन दृष्टिकोन तुम्हाला आत्मविश्वास देण्यासाठी आहे, सवयीला प्रोत्साहन देण्यासाठी नाही. कारण काहीही असलं तरी आरोग्याच्या दृष्टीने ही सवय बदललेलीच बरी. आशा आहे की या माहितीमुळे तुम्हाला स्वतःच्या किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या या सवयीकडे एका नवीन आणि अधिक समजूतदार नजरेने बघायला मदत होईल. कारण शेवटी आपल्या मनाचे खेळ समजून घेणं हेच तर महत्त्वाचं आहे. हे सादरीकरण होतं परिस फाउंडेशनतर्फे मानसतज्ज्ञ डॉक्टर अजित पाटील यांच्या माहितीवर आधारित.
अधिक माहितीसाठी तुम्ही दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. धन्यवाद. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.